80च्या दशकापासून हळूहळू कोंबड्या जे खाद्यान्न खातात, ज्याच्यावर अंड्यामधलं प्रोटीनचं पोषण मूल्य जे आहे, एकूणच त्या कोंबडीची हेल्थ जी आहे ज्याच्यावर ठरत असते, त्या खाद्यान्नाच्या किमती तब्बल 250% वाढल्या. याचा परिणाम काय झाला? परतावा मिळायचा नाही. त्यामुळे कोंबड्यांच्या देखभालीकडे आबाळ झाली आणि मग अनेक पोल्ट्री बंद पडायला लागल्या. अशा वेळी त्या क्षेत्राला जर कोणी हात दिला असेल ते व्यंकितच्या बी.व्ही. राव यांनी या सर्व शेतकऱ्यांना, अडत्या दलालांना, व्यापाऱ्यांना एकत्र आणलं आणि त्यातून एक रचना अस्तित्वात आली. आणि मग अंड्यांच्या किमती कोण ठरवू लागलं? तर ती NECC ठरवायला लागली. हे जे प्राइसिंगचं मॉडेल होतं NECCचं, ते इतकं शास्त्रोक्त होतं की पुढे अनेक देशांनी त्याच मॉडेलवर आधारित प्राइसिंगचं स्ट्रक्चर त्यांच्या देशामध्ये आणलं. याच्यावरून या पायोनियरिंग कामाची आपल्याला कल्पना येईल.